ठीक है। अभी हम लोग कल मोनोक्रोमो के बारे में देख रहे थे, राइट? हाँ, कहा गया अपना टेस्ट एनजी। अभी मोनोक्रोम ट्रू लिखा है, यहाँ पे मैं फॉल्स करता हूँ। मुझे आपको क्या बताना है वो इंपॉर्टेंट देखिए। इसको मैं रन करता हूँ। आपने कभी पढ़ाई की मोनोक्रोम वगैरह? आपने कभी टेंथ मतलब ये वाले में? हेलो? नो सर। हाँ, आपने कभी मोनोक्रोम वगैरह पढ़ा है क्या? ठीक है, चलो। शायद आपको ये याद है कि नहीं, आई डोंट नो। ठीक है, चलो, मैं मोनोक्रोम के बारे में बताना हूँ। आपने कभी वो स्लिट का फंक्शन सुना है क्या? मोनोक्रोमेटिक लाइट सुना है कभी 10th 12th में? हेलो? नो सर। नाही. मोनोक्रोमेटिक लाइट नहीं पढ़ा आपने? मतलब नाही. नाही, तुम्ही डिप्लोमा झालाय का सर तुमचं? झालाय की. 11th 12th कोणाकोण झालंय ना, त्यांना मोनोक्रोमॅटिक माहिती आहे का असतो? बट ठीक आहे, चला. मोनो म्हणजे काय माहिती आहे? मोनो म्हणजे लहान. मोनो म्हणजे सिंगल. सिंगल, स्मॉल. एक्झॅक्टली. मोनो म्हणजे सिंगल. क्रोमॅटिक म्हणजे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी किंवा एकच. आता मोनोक्रोमेट ट्रू केलं म्हणजे काय? वन कलर. आणि मोनोक्रोमॅटिक जर मी फॉल्स केलं म्हणजे मल्टी कलर. कळालं का नाही? ते प्रिझम मधून खूप सारी लाईट निघतात तेच ना. दॅट इज अ रिफ्रॅक्शन. सर यूज अबाउट द फोटोग्राफ अँड पिक्चर ना ओनली हा, राईट, असं म्हणतोय बघा. आता मी तुम्हाला काय सांगतो नीट बघा. मोनोक्रोम म्हणजे काय? वन कलर. आता मी काय करतोय बघा, काय केलं ते सांगतो. इथे मोनोक्रोम काय केलं? ट्रू केलंय. मोनो म्हणजे काय? मोनो ट्रू केलंय, याचा अर्थ एकच कलर. तुम्हाला ह्या कन्सोल मध्ये सगळं व्हाईट कलर दिसतंय. हा. आणि मेन हे बघा, हे वाला ह्या स्टेप्स कसे दिसतात बघा, व्हाईट मध्ये दिसतात. व्हॉट आय विल डू, फॉल्स करतो म्हणजे मोनो फॉल्स केलं म्हणजे मल्टी कलर वाला. काय फरक जाणवतोय? आलं कलर मध्ये? आलं एरर? म्हणजे मोनोक्रोम म्हणजे फॉल्स जेव्हा करतो तेव्हा तुम्हाला ते कलर मध्ये दिसतं. दॅट इज अ डिफरन्स. म्हणून मोनोक्रोमच्या बद्दल काय लिहिलंय? मोनोक्रोम मोनोक्रोम इज यूज टू डिस्प्ले द कलर कन्सोल आउटपुट इन दी कलर फॉर्मॅट ऑर नॉट. ह्याला दोन व्हॅल्यूज आहे. फॉल्स म्हणजे मोनोक्रोम नको. इथे लिहितो मोनो मीन सिंगल. सिंगल. बरं. मोनोक्रोम इक्वल टू फॉल्स म्हणजे याचा अर्थ काय? नॉट सिंगल मीन्स काय झालं ना? मल्टी कलर. कसली सापत्र करायची? मग ते तू करायचं का मी करायचं असतं? ट्रू म्हणजे काय? सिंगल. सगळ्यांना पटलं का? आता कोणा डाऊट त्या केसमध्ये? हॅलो? क्लिअर आहे सर. म्हणून म्हटलं की हे 10वी हे 12वीची कन्सेप्ट आहे. म्हणून विचारलं की तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे. मोनो म्हणजे सिंगल किंवा हे, जसं कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, राईट? दोन ऑक्सिजन म्हणजे डाय असतं, तसं टाईप आहे. ओके, नाऊ नेक्स्ट टॉपिक होता व्हॉट इज ड्राय रन. सेम लॉजिक. इथे ड्राय रन इक्वल टू फॉल्स दिसतंय. आता मी काय करतो, ह्यातली एक फाईल, कुठली फाईल रन आहे ना, ह्याला मी काढून टाकतो बघा. आणि तेच काय फेल होतं ते चेक करतो मी. डिग्रेशन टाकलेलं आहे. बघा, मी रिग्रेशन टाकलं इथं. आता मी ड्राय रन इक्वल टू 2 करतो.
सोपं सांगायचा प्रयत्न केला ना, डायरन इक्वल टू डायरनचं म्हणजे काय असतं, ही जी फीचर फाईल आहे आणि ही जी स्टेप डेफिनेशन फाईल आहे, ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन असतं. आता तुम्ही ही वाली फाईल बघा, ह्या फाईल फेल झाली बेसिकली. ही दिसती, ही येलो कलरची लाईन बघा, ही लॉग इन मधली दिसती का ही वाली करंट ऍड्रेस वाली, ही त्याला नाही मिळाली म्हणून त्यांनी टेस्ट केस रन नाही केली. त्यांनी हे सांगितलं ही मिसिंग आहे. काय केल्यावर वेन ड्रायरन इज इक्वल टू, बघा मी लिहून देतो, याला लिहितो, ड्रायरन हॅज टू व्हॅल्यूज, वन ट्रू, सेकंड फॉल्स. इफ, बघा मी म्हणतो, इफ इट्स व्हॅल्यू इज सेट टू ट्रू, ट्रू केले तर काय होतं, इट विल थ्रो an exception if any steps in feature file is, बघा वाक्य, is not mapped with step definition. समजलं तुम्हाला? जर त्याची व्हॅल्यू ट्रू सेट केली तर तो काय करतो, माझ्या सगळ्या फीचर फाईलच्या स्टेप मॅप झाल्या का स्टेप डेफिनेशन झालं असेल, झालं नसेल तर इफ सेट टू ट्रू इट विल चेक फीचर फाईल इज, इफ एनी स्टेप, इफ इट विल चेक थ्रू एन एक्सेप्शन इज नॉट, बरोबर आहे. कळलं का? बघा, जर हे ट्रू केलं, समजा एखादी स्टेप जर मॅच नाही झाली, फीचर फाईल मॅप म्हणजे का फीचर फाईलच्या स्टेप डेफिनेशन मॅप नाही झाली, तो हा एक्सेप्शन थ्रो करतो. ठीक आहे, फॉल्सच्या केसमध्ये का, सेट टू फॉल्स, इट विल नॉट लिहितो बघा, आणि तिकडे म्हणा रेकॉर्डिंग चालू ना, त्याचं ऐकलं इथे बस फोटो. हे कळालं सगळ्यांना काय केलं मी, हे कन्सेप्ट कळाली का? पण डाऊट असं सांगा, नाही तर मी क्लिअर करतो, मग नाही हे स्टॉप करू आपण त्याला. तर अजून एकदा सांगा ना. हे बघा ना, ही जर व्हॅल्यू ट्रू केली, वाक्य आहे का, ही जर व्हॅल्यू ट्रू हा. केली, बघा आता ह्या स्टेप डेफिनेशन ह्या फीचर फाईल मधली ही स्टेप मिसिंग आहे, म्हणजे फीचर फाईल इथं लिहिलेली आहे स्टेप, पण ही स्टेप डेफिनेशन तुला कुठंच मिळणार नाही. मॅपिंग झालं का? नाही झालं. जसं की ह्याची मॅपिंग आहे, ह्याची मॅपिंग आहे, ह्याची आहे, ह्याची मॅपिंग नाही आहे. जेव्हा मी व्हॅल्यू ट्रू सेट करतो तेव्हा तो एक्सेप्शन थ्रो करतो. दिसतंय, यू कॅन इम्प्लिमेंट बिलो. समजलं का? कधी होतं, जेव्हा तुम्ही ट्रू म्हणताय, म्हणजे याचा अर्थ हा काय, तुम्हाला ती मॅपिंग व्हायलाच पाहिजे. कळालं का नाही कळालं? म्हणजे सोपं सांगू मला एक्झाम्पल. समजा एखादा स्कूल आहे, त्या स्कूलमध्ये 10वी-12वी एक्झाम चालली आणि तिथे कॉप्या चालतात, ओके आहे का, कॉप्या चालतात असं ऍझ्युम करा. एक्झामिनर येणार आहे, तो इन्स्पेक्शनला येणार आहे, म्हणजे तो फ्लॅग काय झाला, ट्रू झाला. टीचर काय म्हणतात, सगळ्यांनी कॉप्या टाकून द्यायच्या. जर एकाने नाही टाकली, ही कंडिशन फेल झाली, मग तो चालणारच नाही. कळलं ट्रूची कन्सेप्ट? ट्रू म्हटलं की त्याला सगळ्या फीचर स्टेप बरोबर सगळ्या स्टेप डेफिनेशन फाईल पाहिजे म्हणजे पाहिजे. म्हटलं का? जर फॉल्स झालं म्हणजे काय, अजून करा, तो इन्स्पेक्शन करायला येणारच नाहीये. पण मॅपिंग नसतं तरी चालतंय. जसं की आता मी त्या ट्रूच्या ठिकाणी इथं हे जे ड्रायरन होतं, ट्रू आहे ना, तिथं फॉल्स करतो आणि ह्याला रन करतो. आता इथं जसं रेड आलं ना, तसं रेड नाही येणार. बघा रेड नाही आलं, बघा माशी रेड आलं होतं, आठवलं का? इथे कुठलं एक्सेप्शन दिलं का नाही, त्यांनी फक्त सांगितलं की हे मिळालं नाही म्हणून. ऑल सेट आहे.
हे बघा त्याने काही एवढा त्रास दिला नाही. कळलं का सगळ्यांना? सर नॉर्मली आपण ट्रूच मोस्टली करतो फॉल्स करायचं असतं आपण, बरं पडतं ना, फॉल्स. इझी पडतं, काम सोपं होतं ना. सर ट्रू आपण फक्त जेव्हा आपल्याला चेक करायचंय की स्टेप डेफिनेशन आणि फीचर फाईल प्रॉपरली मॅप झालाय की नाही बिफोर दॅट एक्झिक्युशन वी हॅव टू एक्झॅक्टली, हा हा सही पकडे, दॅट टाइम वी हॅव टू यूज ना सर ड्रायर. एक्झॅक्टली सही पकडे है. ठीक आहे, मला डाऊट आहे केसमध्ये? हॅलो, म्हणजे मला पुढे जायला बरं, ऑल सेट आहे. तर एक डाऊट होता. जर ते फॉल्स मध्ये पण आपण ठीक आहे म्हणजे मॅपिंग नसेल करत पण एरर तर थ्रो करायच पाहिजे ना. जर नाही ना सर, म्हणजे सर ह्याचा अर्थ काय माहिती आहे का, तुम्ही फॉल्स केलंय याचा अर्थ बाबा न चेक करता जावा पुढं. टेस्ट केस फेल होती ना तुमची, पण एक्सेप्शन सांगत नाही ना ते राहिलंय म्हणून. ओके ओके, फक्त म्हणजे कसं असतं exception माहिती आहे का, एखादी स्टेप आहे आता, एक मिनिट, एक मिनिट, हा देतो तुला फोटो मी, तर मला थोडा वेळ दे, माझं लेक्चर चालू आहे. केला फोन मी फोन, हे कळलं का? चला मग आता नेक्स्ट बघा, कुकुंबर ऑप्शन. क्वेश्चन, व्हॉट इज कुकुंबर ऑप्शन? कुकुंबर ऑप्शन महत्वाची गोष्ट आहे, मी तुम्हाला ह्यात आहे ना चार जीपीटी दाखवतो. कुकुंबर ऑप्शन एक क्लास आहे, लक्षात ठेवा. तो तुम्हाला जे युनिट बरोबर ऑर्गनाइज केलेला असतो, जेणेकरून तुमचं एक्झिक्युशन इझी पडावं म्हणून. त्याला काही फीचर दिलेले आहेत. व्हॉट इज कुकुंबर ऑप्शन? बघा, सेटअप कॉन्फिगरेशन और सेटिंग ऑप्शन टू कंट्रोल, हाऊ कंट्रोल, हे कसं करायचं हे सांगतो. आन्सर मध्ये काय लिहायचं मग, इट इज अ क्लास विच गिव्स यू अ प्रिव्हिलेज. प्रिव्हिलेज म्हणजे काय, राईट देतो टू रन अ टेस्ट केसेस विथ कॉन्फिगरेशन. ठीक आहे, तुम्हाला काय काय कॉन्फिगरेशन करायचे ते सांगतात. हे बघा असं. मग या कॉन्फिगरेशन कोणत्या कोणत्या, तुमचे फीचर फाईल हे वाला बघा. तर तुम्ही इथं बघचाल ना, इथं कुकुंबर ऑप्शन म्हणून कन्सेप्ट आहे, कुकुंबर ऑप्शन्स. त्यात तुम्ही एवढ्या गोष्टी टाकू शकता. खूप महत्वाचं आहे, म्हणजे हा कुकुंबर ऑप्शननी काय काय फायदा होतो ते समजून मला. बघा, कुकुंबर ऑप्शन हे सांगतं तुम्ही कोणतं प्लगिन वापरा, तुमच्या फीचर फाईल कुठे ठेवलेलं आहे, तुमच्या स्टेप डेफिनेशन फाईल कुठे ठेवलं आहे, ड्रायर रन करायचं, फॉल्स करायचं, ट्रू करायचं, मोनोक्रॉम ट्रू करायचं का फॉल्स करायचं, कोणते कोणते टॅग्स करायचे, हे तुम्हाला करून देतं. ह्याने तुमचं कंट्रोल आणि एक्झिक्युशन खूप सोपं होतं. जसं की जो टॅगचं नाव टाकल तोच टॅग रन होईल, बाकीचं रन होईल का नाही, कुकुंबर ऑप्शन मुळे झालं. तुम्हाला आउटपुट पांढरं म्हणजे व्हाईट कलर मध्ये पाहिजे का मल्टी कलर मध्ये पाहिजे, ह्या ड्रायर मध्ये झालं. हे कोणाच्या अंडर येतं, कुकुंबर ऑप्शनच्या अंडर येतं. सॉरी, मोनोक्रोम मध्ये. ड्रायरच्या केसमध्ये तुम्हाला ते मॅपिंग करायचंय की नाही करायचं, कळलं? म्हणून कुकुंबर ऑप्शन लय महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये काय काय सांगा तुम्हाला, ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या. इट गिव्स यू details about pretty format report. What feature file to be run? What shape definition file to be set? Okay, dryer equal to false or हे सगळं तुम्हाला येतो. बरं, ह्यात कोणाला काय डाऊट मला सांगा. तर मग ते जेव्हा आपण पेज ऑब्जेक्ट देतो ते कुठे देतो मग सर, ते अजून ती पुढची स्टेप आहे, अजून त्याला वेळ आहे.
अजून मी पण सर तुम्हाला आपण इथेच मेन्शन करतो ना ते कुकुंबर नाही ऑप्शन नाही मध्ये. नाही 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 इथं नाही ते अजून आपण ते कलिंगडचा वरचा भाग असतो ना त्या भागातच आहे अजून त्या आतमध्ये नाही गेलेलो ओके. ठीक आहे अजून त्याच्या आतमध्ये जायला वेळ आहे आपल्याला तो आपण मंडे नाही म्हणजे मंडे सोमवार मंगळवारपासून जाणार त्याला तर मग मला त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग्स तरी पाठवा सर आधीचे जे झाले मी बघितले युट्यूबवर मला ते तुमचे टेस्ट एनजीचेच सापडते. तुम्ही लेटेस्ट बघा ना बॅच 32 आहे माझ्याकडे 27 आहे त्याच्यावर तुम्हाला मिळून जाईल सगळं ठीक आहे ओके नाऊ नेक्स्ट क्वेश्चन काय तो हे झालं क्वेश्चन आहे व्हॉट इज डेटा टेबल इन कुकुंबर अरे डेटा टेबल काय प्रकार आहे तुम्हाला डेटा पॅरामीटरशी माहिती काय असतं तुम्हाला सांगा डेटा पॅरामीटरशी हॅलो तर जे आपण पॅरामीटर पास करतो त्या प्रॉपर फ्लो मध्ये डेटा आपण एका नाही. मेट्रायझेशन एक मिनिट मी देतो तुम्हाला तुम्ही बरोबर ऑलमोस्ट पण थोडंसं चुकतंय बघा सेम टेस्ट केस तुम्ही एकदा इंटरव्ह्यू विचारता ना सेम टेस्ट केस एक्झिक्युट्स विथ मल्टिपल सेट ऑफ डेटा कळालं का तुम्हाला हे जसं की ओके. माझी युजरनेम पास टेस्ट केस आहे लॉग इनची टेस्ट केस आहे मी इथे काय काय टाकणार युजरनेम पासवर्ड टाकणार मी एकदा करेक्ट टाकणार आपण करेक्ट टाकणार हा एक सेट डेटा झाला इनकरेक्ट हा. करेक्ट परत करेक्ट Incorrect. इनकरेक्ट असं सेट करणार पण टेस्ट केस म्हणजे एकच असणार लॉग इन त्यालाच पाठवणार राईट दॅट इज कॉल्ड डेटा पॅरामीटर मग डेटा टेबल मध्ये काय प्रकार आहे तुम्हाला दाखवतो एक मिनिट, माझ्याकडे असेल कुठे ते. आणि हे बघा भेटलं डेटा टेबल तुम्हाला काय होतं तुम्ही मल्टिपल सेट ऑफ डेटा पास करू शकता युअर स्टेप डेफिनेशन एका ह्याच्यात जसं की दाखवतो तुम्हाला हे का बरोबर मी तुम्हाला चांगला एक्झाम्पल दाखवतो बरं हा त्यांना हे युजर नेम दिसतंय ऑब्झर्व केलं का इथं सिनियर आउटलाईन लिहायचो आपण आधी इथे आपण सिनियर लिहिलेलं आहे आणि हा तुम्ही इथे डेटा पास करता युजर नेम पासवर्ड ह्याला पास करता इथं असं म्हणजे डायरेक्ट गिवन मध्येच आपण पॅरामीटर जीवन पास मध्ये करतो. एक्झॅक्टली असं करू शकतो ठीक आहे आणि स्टेप डेफिनेशन त्यांना तुम्हाला उचलायचा फक्त तो डेटा असं ठीक आहे ऑल सेट आहे हे बघा आलं का द फॉलोइंग युजर रजिस्टर त्याने तिथं घेतो जसं की आता मला हवाला करायचा बघा म्हणजे सर आपण फीचर्स फाईल थ्रू हे करणार त्याचे डेफिनेशन मग तिथे पास करणार त्या मेथड तिथं मध्ये एक साथ स्टेप पास करणार पण एका डेफिनेशनच्या बकेट मध्ये घेणार आपण त्याला मी तुम्हाला दाखवतो एक मिनिट हॅश मॅप मध्ये करतो ना सर ते आपण ते कलेक्शन लिस्ट मध्ये मध्ये टाकतो. घेऊ शकता हॅश मॅप मध्ये घेऊ शकता ठीक आहे आता येलो का आलं ह्याचा मॅपिंग नाही म्हणून आता मी काय करणार ह्याचा कोड घेणार ह्याच्या टाकून देतो तर आपण मल्टिपल स्टेप डेफिनेशन फाईल नाही क्रिएट करू शकत का? हा करू शकतो असं काय नाही
मी काम वाचवण्यासाठी केलं actually ते. हे बघा. हा युजरने पासवर्ड वाला होतो. हा आयटम होता. अरे स्क्रॅप डाटा मधून घेतल्यासारखं झालंय का? काय आलं सर? स्क्रॅप डाटा मधून घेतल्यासारखं झालंय का हे? हो तसंच म्हणजे होतं ते सांगतो. त्या मानाने actually. तुम्ही काय करता एकदम डेटा बकेट मध्ये घेता एकदम एक साथ घेता. तुम्हाला असं वेगवेगळं पास करायची गरज नाही. ओके सर. ठीक आहे एक मिनिट. काय झालं? ठीक आहे मी काढलं. अरे मॅप का नाही झालं? काय नाव आहे? युजर द फॉलोइंग अटेम्प्ट्स आर दी कार्ड. तुम्ही ते पासवर्डची मॅप केली आहे का सर त्याला? नाही तर केलं द फॉलोइंग. हॅलो आता ह्याला मी जरा हे करतो. मी ह्याला नाव देतो ऍडेड 1 2 3 देतो बघा ऍडेड 1 2 3. माझं काम सोपं केलं. मी हा टॅग तिथे टाकतो. कुठं इथे टाकतो. म्हणजे काय होईल? हाच रन होईल. आणि इथे मी डिबग पॉईंट टाकतो. एवढं नको मला. हा का? मला एवढं करू दे. 1 मिनिट होईल. बघा आता काय केलं बघा. बरं, ठीक. इथे आपण किती पाठवलं बघा. 1 2 3 पाठवलं. बरोबर आहे. 3 कॉलम पाठवलेत बरोबर आहे. पण इथे कॉलम किती आले बघा बघ. एकच आला की नाही. अख्खा एक टेबल त्यांनी पकडला. बघा दिसतं इथं. कळलं का? ह्याच्यामध्ये तो सिक्वेन्स वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही. तर मग हा डेटा टेबल काय तिचा क्लास आहे का सर तिथे? हो आपण हा टेबल आहे. तो ऑब्जेक्ट असेल ना सर. डेटा टेबल डेटा हा टेबल काय आहे? ऐका डेटा टेबल हा एक क्लास आहे. त्याचा तुम्ही ऑब्जेक्ट बनवता. हा इकडे पास केलेला आहे. हा. आणि त्याचे तुम्ही त्या लिस्ट मध्ये कन्वर्ट केले बघा. पण लिस्टमध्ये मग त्यांनी लिस्टमध्ये परत लिस्ट घेतले म्हणून ते त्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ द मॅपिंग होते. मॅपिंग झालेलं आहे. आलं का बघा. ऍटम क्वांटिटी प्राइस ऍपल 2 असं. तुम्ही 1 बाय 1 डेटा घेऊ शकता. एक साथ सगळा डेटा रेडी करू शकता. ठीक आहे. मी काय करतो. बघा तुम्ही ऍट अ टाइम पुन्हा एक टेबल घेऊ शकता. म्हणजे एकदम पूर्ण टेबल उचल रेडी केला. कळालं तुम्ही. तुकडा तुकडात नाही केला. येस सर. आणि आपण यांना एक्सेलचा पण पाठवू शकतो ना सर फॉर्मॅट? हो ते आरामशीर. तर त्याला काय म्हणतात सर मग? म्हणजे
म्हणजे आपण जे एक्सेल चा डेटा आपण एक्सेल मध्ये मेंटेन करतोय सगळा टेस्ट डेटा, आणि तो मग आपण कसं कसं करू शकतो त्याला कंबाईन, कसं पास करतो आपण त्याला जेव्हा फीचर फाईल मध्ये. हा कोड आहे बघा ते रीड एक्सेलचा. तुम्हाला त्या फाईलचं नाव द्यावं लागतं, त्याचा ऑब्जेक्ट बनवावं लागतो, आणि 1 बाय 1 डेटा तुम्ही रीड करता सेल आणि रो. पहिले शीट रो करतो, मग आपण कॉलम घेतो, 1 बाय 1 डेटा घेतो, आणि तुम्हाला तो पास तिकडे करावा लागतो. पटलं का? हा कळलं सर, पण हा कोड मिळेल का आम्हाला? हो, डोंट वरी. ठीक आहे, हा झाला डेट टेबल. नो, नेक्स्ट टॉपिक इज हाऊ यू एक्झिक्यूट टेस्ट केसेस इन कुकुम्बर. One, using right click, right click on test runner class and run as JUnit. बरोबर, आपण असं केलं होतं आतापर्यंत, बरोबर ना? येस. बघा, Yes, आपण sir. राईट क्लिक करतो, रन ॲज म्हणतो आणि JUnit टेस्ट म्हणतो. हा एक ऑप्शन आहे, राईट क्लिक करायचं, हवा लागेल आपण रन ॲज कुकुम्बर फीचर. आलं? दुसरा, राईट क्लिक ऑन फीचर फाईल अँड रन ॲज कुकुम्बर फीचर. काय होतं रे? कुकुम्बर फीचर, राईट. ठीक आहे. तिसरा आहे युझिंग मेवन कमांड. तीन चार कमांड लक्षात ठेवा, हा विचारता एक्झामला इंटरव्ह्यूला. MVN क्लीन इन्स्टॉल, MVN क्लीन कंपाईल व्हेरीफाय. ठीक आहे. नंतर MVN क्लीन इन्स्टॉल -d टेस्ट इक्वल टू डबल कोट मध्ये क्लास नेम असं द्यावं लागतं. परत -d env इक्वल टू एन्व्हायरमेंट. तुमचं काय असतं ना, डेव एन्व्हायरमेंट और QA और स्टे, जे काय असेल ते. समजलं सगळ्यांना? आता हे रन कसं करायचं बघू आपण. ही जी फाईल दिसते, ह्या फाईलला राईट क्लिक करायचं, बघा वाक्य आहे का, रन ॲज, रन कॉन्फिगरेशन मध्ये जायचं. ही वन टाइम ऍक्टिव्हिटी आहे. इथे मेवन बिल्ड दिसतंय, मेवन बिल्ड व्हायचं, राईट क्लिक करायचं, न्यू कॉन्फिगरेशन म्हणायचं. आता मी जे सांगतो तिने ऐका, इथं सगळेजण चुकतात. थोडा वेळ घेईल लोड व्हायला. चल मेरे भाई, इथे बघा 3 गोष्टी भरायच्या असतात. हे वर्ड स्पेस दिसतं ना, इथे नेहमी प्रोजेक्ट चूज करायचा. आपला कुकुम्बर प्रोजेक्ट होता. इथं त्या प्रोजेक्ट इथं दिसतं, इथे ह्या त्या प्रोजेक्टची फॉर्म फाईल टाकावं लागते, म्हणून कुकुम्बरच्या आतमध्ये form.xml टाकलं बघा. आणि इथं ती कमांड टाकलं ते MVN क्लीन कंपाईल व्हेरीफाय. अप्लाय करूया, रन करूया. चलो आता ह्याला एरर आला. ठीक आहे, ह्याला काहीतरी बघावं लागेल, हे का असं होतं. आता ऑलरेडी मी ते केलं होतं,
हे वाला दिसतंय इथं M1 क्लीन व्हेरीफाय करूया. नाही. इकडून तुम्ही हे चेक करत असं काय होतं. डाउनलोड व्हायला चालू केलं बघा. तो आता काय करतोय, वन टाइम पहिली ऍक्टिव्हिटी असते, तो नेटवर सगळं लेटेस्ट घेतोय. टेस्ट स्किप. आता काय करायचं बघा, ह्या टार्गेट फोल्ड मध्ये जायचं, इथं साईट वर जायचं, इथं सेरेंडी मध्ये जायचं, एकदम बॉटमला एक फाईल असते, त्या फाईलचं नाव इंडेटा HTML. इथं तुमचा रिपोर्ट बनतो, दिसला का? हा रिपोर्ट असतो. आपण रन कुठला केला आठवलं, डेटा टेबल आला दिसतंय, आला असा रिपोर्ट दिसतो, आणि हा रिपोर्ट आपण शेअर करतो सगळ्यांना. समजलं का सगळ्यांना आता? ओके. आणि सर सर एकदा रिपीट करा ना. एकदा परत सांगा ना. हे कळालं, पण तुम्हाला थोडं तर कळालं. हा. ह्या फाईलला राईट क्लिक करायचं, रन कॉन्फिगरेशन मध्ये जायचं, आणि हे तर ऑलरेडी रेकॉर्डिंग झालेलं आहे, तुम्हाला सांगितले काय. इथं क्लीन कंपाईल व्हेरीफाय, हे मेवन आहे ना, मेवन प्रोजेक्ट, मग ते M1 ची गरज नाही. फक्त क्लीन व्हेरीफाय करा, क्लीन कंपाईल व्हेरीफाय करा, आणि इथं रन म्हणा. सर रन ते म्हटलं, वर्कस्पेस मधून आपण पहिल्यांदा फॉर्मची दिले ना अटॅचमेंट. कारण हा मेवन प्रोजेक्ट आहे ना, तुम्ही जर बघता ना इथं राईट क्लिक करता ना, रन कॉन्फिगरेशन आपण मेवन बिल्ड केले ना, म्हणून मेवन कमांड द्यायची गरज नाही आवडेल परत. ओके, पण वर्कस्पेस मध्ये पहिल्यांदा फॉर्मला द्यायचे ना हे अटॅचमेंट. बघा ताई, ह्या वर्कस्पेस मध्ये ते कोणती प्रोजेक्ट घ्यायचा आहे, पहिले एक प्रोजेक्ट सिलेक्ट करायचं. आणि त्या प्रोजेक्टची कोणती फॉर्म XML फाईल घ्यायची. ओके. आणि जेव्हा हे होतं, पहिला जरा रिफ्रेश करा, हा जो फोल्डर आहे ना, टार्गेट फोल्डर, ह्याला रिफ्रेश करायचं, मग एकदम प्रॉपर मध्ये रिझल्ट येतो बघा, एकदम डिटेल मध्ये येतो. तुम्ही कुठं पण इथं क्लिक करा, तुम्हाला सगळा डेटा दाखवतो. इव्हन तो हे पण दाखवतो, म्हणजे तुम्हाला ह्यात आहे ना, इथे चष्मा दिसतोय, तुम्हाला डिटेल मध्ये रिझल्ट दाखवतो बघा. चला, आता मी तुम्हाला अजून एकदा मी टॅग चेंज करतो. कुठला घेऊ, स्मोक घेतो. चलो, आणि मोबाईल दे ना मला, ऑफिसचं कॉल येतो चालू. झालं बघा, एक रन झाले, एक फेल झाली. इथं जायचं, ही फाईल ओपन करायची. आले का बघा, रेड मध्ये आलं की नाही, इथं क्लिक करायचं, सगळं दाखवतो रिझल्ट वगैरे. इथं क्लिक करूया, इथं चष्मा दाखवतोय बघा, कुठे फेल झालं, काय झालं ते सगळं दाखवतो. दिसतंय, तुमची ह्या स्टेपला हा डेटा होता बघा, इथे दिसतं दाखवतोय बघा. योगेश हे सगळं केलं, तिथे त्याला हे सापडलं, 10च्या ठिकाणी 20 सापडलं. त्यात त्याने हे पण दाखवलं, ही स्टेप पास झाली, ही फेल झाली, हे पण दाखवलं. इव्हन इथं स्क्रीनशॉट पण दाखवतो. तुम्ही आता सहज स्क्रीनशॉट कसं घेतात, हे बघा, असं पूर्ण दाखवतो. त्यांनी ह्या टेस्ट स्टेप लिहिलंच नाही का, ह्या स्टेपला फेल झालं, हार्ड ऑब्झर्वेशन होतं, ह्या स्टेपला फेल झाल्यामुळे त्यांनी पुढच्या रनच नाही केल्या, म्हणून ह्या स्किप झाल्या. प्रत्येक स्टेप रन व्हायला किती वेळ लागला ते बी त्यांनी सांगितलं, दिसतंय.
कळालं का तुम्हाला? हा सर स्क्रीनशॉट कुठून बघायचं? काय म्हणता? स्क्रीनशॉट. इथं स्क्रीनशॉट पण असत आहे. अजून आपण ते ब्राउझर ओपन नाही ना केला. ओके. पण सर त्याला कोड लिहावा लागत असेल ना आपल्याला पर्टिक्युलर? नाही तर ह्या फ्रेमवर्क मध्ये ऑलरेडी इनबिल्ट आहे. आपण कोड नाही लिहित सर नाही कुकिंग नाही sir. मध्ये मी तुम्हाला ते स्क्रीनशॉट सांगायचा साठी. प्रश्न करतोय. 3 वर्षाच्या एक्सपिरियन्सला एवढंच लागतं. तुम्हाला फक्त काम करायचं असतं. ओके. तर इथं assertion यूज केला असतं तर ते पुढच्या स्टेप्स एक्झिक्यूट झाल्या असत्या ना. हा नष्ट विष्ट झालं असतं ना. किंवा सॉफ्ट असोसिएशन जरी केलं असतं हा ते चाललं असतं, बरोबर की नाही? हो तेच. ठीक आहे. आता बघा आपला दुसरा लेअर झाला. How or what kind of reporting you are using in your project. सांगायचं we are using HTML reports. पहिला पॉइंट. we use ना हे ना जरा वेगळं आहे. HTML रिपोर्ट बोलायचं. सर एक डाऊट आहे सर, तुम्ही टेस्ट रनर मध्ये HTML चं काही दिलेलं नाहीये सर तिथे टेस्ट रनर मध्ये की तो रिपोर्ट जनरेट झाला पाहिजे काही टेस्ट त्याच्यात. ची फाईल तुम्ही रन केली ना, हं. इथे पण टार्गेट फोल्डर मध्ये गेला ना, तुम्हाला एक इंडेक्स HTML फाईल बनते. चेक करा तुम्ही. नाही माझं म्हणणं आहे सर तुम्ही एक्सप्लिसिटली टेस्ट रनर मध्ये काही दिलेलं नाहीये तरी पण तो रिपोर्ट बनतो का? माझा हा क्वेश्चन. हा बनतो ना. काही ह्यात ना जेव्हा तुम्ही मेवननी रन करता ना तेव्हा बनतो. आणि ते आपण बघा ना, आपण फॉर्मॅट कुठे टाकलंय नाही. इथे ते प्लगइन आहे हे प्रिटी फॉर्मॅट. हे हा रिपोर्टिंग फक्त ब्रिटिश दिलंय सर पुढे दिलेलं नाहीये तुम्ही HTML चं की तुम्ही ते HTML मध्ये सेव्ह होतं. सगळ्या रिपोर्ट हे HTML मध्ये सेव्ह होतं. कुठलाही ऑटोमेशनचा प्रोजेक्ट घ्या. ठीक आहे. एक्सटेंड ह्यात आहे ना 4-5 लाईनचे कमांड लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. ह्यात आहे ना 3 गोष्टी आहेत. पहिला तुम्हाला ऑब्जेक्ट बनावा लागतो. नंतर इनिट. ठीक आहे, मी तुम्हाला हे ना कोड लिहून देतो. कुठे गेलं हे लक्षात ठेवा. इंट्रोला विचारत होता म्हणून मी तुम्हाला हे लिहून देतो एक्सप्लिसिटली. झोपला बघा हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. आणि कसं हे करतो ते बी लक्षात ठेवा. हे ना हे फक्त वाचायची गोष्ट म्हणजे नाही का, कळलं त्याला. हे अभ्यास करायचे. की फीचर आणि ह्यात कसं करतो, डिपेंडन्सी वगैरे ऍड करतो. ह्यात आहे ना बघा हे दाखवलं बघा, हे स्टेप्स आहेत. जर तुम्हाला करायचं इंट्रोला हे विचारतो, हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे ना. परत नंतर सर रिपोर्टिंगचं राहिलंय तर हे लय महत्वाचं आहे. दिसतंय हा वाला कोड आहे छोटासा. बघा इनिशियलाइज हे सगळं केलेलं आहे. हे मी टाकून देतो. हा कोड कुठे लिहितो सर आपण? सॉरी हा बघा ना, हा बिफोर तुमच्या टेस्ट इंजिन दिसलं, बिफोर सूट आफ्टर सूट. म्हणजे हे आपल्या स्टेप डेफिनेशन मध्ये असतो का? हा हा तुम्ही स्टेप डेफिनेशन मध्ये बॅकग्राऊंडला मध्ये हुक्स मध्ये लिहू शकता ते. हा हुक्स मध्ये असतो. हुक्सच्या क्लासमध्ये असतो. ठीक आहे.
ठीक आहे, हे झालं तुमचं. इथे दिसतंय बघा, तुम्ही नीट बघा, मी तुम्हाला कोड वाचून दाखवतो काय केलंय. बघा, तुम्ही त्याचा पहिले एक ऑब्जेक्ट बनवला, स्टार्ट केलं, अटॅचमेंट रिपोर्ट करायचा हा आला HTML रिपोर्टर. मग जेव्हा तुम्ही टेस्ट केस स्टार्ट होती, एक्सटेंड डॉट क्रिएट टेस्ट केली. मग ह्या टेस्ट केसचे बघा, पास फेल, एखादी स्टेप पास करायची, एखादी स्टेप फेल करायची, असं लिहू शकता तुम्ही. हा छोटासा कोड स्निपेट आहे. ठीक आहे, कोण डाऊट आहे त्या केसमध्ये? सर हा कोड आपण का लिहितोय? तो इथं आपल्याला तिथे ऑटोमॅटिकली रिपोर्ट जनरेट होतोय, मग आपण का लिहितोय हा? आपण लिहिताना मी तुम्हाला ते सांगते, इंटरव्ह्यूला विचारतात कोड काय किंवा कसं बनवतात, तर तुम्हाला स्टेप्स माहित पाहिजे ना ते. ओके. मी तुम्हाला इंटरव्ह्यूला काय विचारतो त्या पॉईंटनी शिकवतो, राईट? ओके, तर तुम्ही बघचाल आता मी तुम्हाला ना ऑब्झर्व करा, आपण आहे ना टेस्ट लेअर घेतली, ही फीचर फाईल स्टेप डिरेक्शन फाईल असते ना, ती फाईल आहे. फीचर फाईल, स्टेप डेफिनेशन फाईल आणि टेस्ट रनर फाईल ह्याच्या आतमध्ये येते. परत आता मी तुम्हाला रिपोर्ट लेअर पण शिकवला. इन टार्गेट फोल्डर HTML रिपोर्ट्स जेनेरेट. चार्जर लावू दे, बॅटरी बंद पडेल. झालं, हा बरोबर आहे. आता आपण उद्या टेस्ट डेटा पण बघितताना आपण सिनियर आउटलाईन मध्ये केलं होतं. ऑफ फीचर फाईल और एक्सेल रीड. ओके, नंतर आपण 1 बाय 1 कॉन्फिग लेअर हे शिकणार आहे आपण मंडे वगैरे. मग तुमचं काम सोपं होऊन जाईल. बरोबर, ऑब्झर्व करा, आपलं ते 8 लेअर असतात, त्या 8 लेअर मध्ये आपण 3 लेअर मी तुम्हाला शिकवलं. समजतं सगळ्यांना? आणि हा, हे सर. फोल्डर स्ट्रक्चर आपण बनवत जर 3 इयर्स एक्सपिरियन्स असेल तर आपण नसेल बनवत ना सर हे फोल्डर स्ट्रक्चर्स, ते तर आपल्याला आधीच रेडीमेड असणार आहे. ना, पण ते मला विचारतील ना तुमचे जे कोणते कोणते लेअर्स होते, कोणते हा कोणते. हा, नाही नाही, ते तर सांगावे लागते सर. जेव्हा फोल्डर स्ट्रक्चर विचारलं तेव्हा हे 8 लेयर्स सांगायचे आपण. नाही, हे फोल्डर स्ट्रक्चर, हा हे सांगू शकता तुम्ही. आणि त्याच्या आतमध्ये हे सांगावं लागतं तुम्हाला, कुठे गेलं हे फोल्डर स्ट्रक्चर. जसं की फीचर सगळे रिसोर्सेस मध्ये असतात. नीट चेक कर, रिसोर्सेस मध्ये काय काय असतं. फीचर, टेस्ट डेटा, वेब ड्रायव्हर, हे सगळं रिसोर्स मध्ये असतं. ते सगळे ऑटोमॅटिकच येतात ना सर, फीचर काही हे आपलं नाही, डेटा. काही आपलं नाही नाही, हे बनवावं क्रिएट लागतं, करावे लागेल ना सर करावं लागतं आपल्याला. अच्छा, ते. ओके 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 ओके. तुम्ही हा सिक्वेन्स लक्षात ठेवा कधी पण. SRC टेस्ट जावा मध्ये तुमची बिझनेस स्लिप आठवलं, इथं बिझनेस स्लिप पण आहे त्या लेअर मध्ये. आणि सर मग ते हुक्स कुठे असते सर? हुक्स बेस लेअर मध्ये असतो इथं. ओके, मग तो कोणत्या फोल्डर मध्ये जातो सर? तो कोणताही ह्याच्यामध्ये घुसू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. हुक्स, बॅकग्राऊंड. मग जे स्टेप डेफिनेशन जिथे असते तिथेच ठेवलं तर हो चालतं ना, होय. आता हुकचा स्टेप डेफिनेशन मध्ये असतो, बॅकग्राऊंड फीचर फाईल मध्ये असतो. येस. ठीक आहे, चलो दे. आजच्या पोत आपण बस करूया. सगळ्यांना कळालं आतापर्यंत पर्यंत सगळं? हो सर. हा सर, हे एक वर्ड हो, फाईल सर. लेवल पाठवून द्याल सर, टेक्स्ट हा फाईल. सर, ही अपडेट करा, याच्यावर पाठवा ना सर, शेअर करा ना. हो, मी तेच करतो लगेच पाठवतो. सर आता म्हणजे कंपनीमध्ये जनरली HTML रिपोर्ट जनरेट करतात का एक्सटेंड, म्हणजे कोणते रिपोर्ट जास्त? सर, एक्सटेंड रिपोर्टचा पण आउटपुट HTML असतो, हे लक्षात ठेवा. अच्छा, ओके. ठीक आहे, ठीक आहे, चालतंय. मी तुम्हाला ही फाईल पाठवून देतो. चलो दे. ओके. आता उद्या क्लास नसेल आपला, तुम्ही थोडी प्रॅक्टिस करा आणि मग आपण